मारिले बाळपणी अवघे दैत्य खाणे बुडविली. बरं का उद्धवरावजी, पुन्हा कोकणी भाषेत असंच आहे. काग बगरिठा मारल्यान गो बळीन पाताळी घातल्यान गो. काग बगरिठा मारल्यान गो बळीन पाताळी घातल्यान. काग बगरिठा मारल्यान गो बळीन पाताळी घातल्यान गो. काग बगरिठा मारल्यान गो बळीला पाताळी घातल्यान. काग बगरिठा मारल्यान गो. काग बगरिठा मारल्यान गो बळीन पाताळी घातल्यान गो. बळीला पाताळी घातल्यान. काग बगरिठा मारल्यान गो बळीन पाताळी घातल्यान गो. रिठा मारल्यान गो बळीला पाताळी घातल्यान गो. बळीन पाताळी घातल्यान गो. बळीला पाताळी घातल्यान गो. बस अवघी दैत्य खाणे चाचा बुडविली. मग पुढचं आता एवढं सांगायला वेळ नाही, तुम्ही समजून घेणे पाठ आहे तुम्हाला. तिथे मीटिंग घेतली कंसानं. अरे गोकुल में पैदा हुआ शत्रु खतरनाक लगता है. कागासुर बकासुर रिठासुर शक्तासुर पुतना बहन सभी को मार डाला तो बोले क्या किया जाए. मीटिंग काय उठले. चिंता क्यों करते हो सरकार, हम मर्द बैठे. अपने गांव में कुत्ता शेर होता है. हे कंसाची मीटिंग सांगतो राजे, ते मीटिंग बदले म्हणले. अपने गाव में कुत्ता शेर होता है. आपण आपली माणसं त्याच्या गावात पाठवतो म्हणून ते आपल्या माणसाला मारतय. मग त्याला आपल्या गावात आणा सरकार. हत्तीच्या पायी तुडू नाही तर पहिलवान कुत्र्यात चंदामेंदा करू. टाळ्या वाजवल्या सगळ्या मीटिंगच्या लोकांनी. पण कंस रागवला. खामोश, ताली मत बजा, मत बजाओ ताली. अरे उतना लाना इतना आसान है क्या बे, वो भगवान है और भगवान को लाने के लिए भक्त की जरूरत है और अपने नगर में एक भी भक्त नहीं. भक्ताचे गावी साधू म्हणजे काय. व्याघ्रवाड गाय सापडली. व्याघ्रवाड गाय सापडली. भक्ताचे गावी साधू म्हणजे काय. व्याघ्रवाड गाय सापडली. व्याघ्रवाड गाय सापडली. भक्ताचे गावी साधू म्हणजे काय. व्याघ्रवाडा गाय सापडली. अभक्ताचे गावी साधू म्हणजे काय. साधू म्हणजे बटाटा वडा का कांद्याची भजी हे कळत नाही. आपलं गाव सगळे दुर्जनाचं आहे. कारण तुम्ही म्हणता त्यांना आणा भगवंताला. ये कुठला. काळजी करू नका सरकार, आमच्या घरा शेजारी राहतो एक गोपीचंदन वाला बुवा. क्या नाम है. अक्रूर. जाओ जल्दी बुला कर लाव. अक्रूरजी वरती कामगिरी किशनराव. अक्रूरजी आले आणि त्या रथामध्ये बसवलं. ते सगळे समजून घेणे. एका जनार्दनी रथ गेला निघून. काय करू आता काका, मला माहिती आहे तुम्हाला गोड वाटतं पण हे अभंग पाहायचं आपल्याला. हा ना किशनराव. एका जनार्दन श्री कृष्ण चंद्र मथुरा को गए है. मथुरा से गोकुल को आना नहीं. विचार करा, थोडासा विचार. हे आजचा प्रसंग सांगतो मी. उद्धवरावजी केवढं धावलं हे पंचक्रोशीतले लोक, केवढे धावले. दृष्ट लागेल असा सोहळा. आज काल्याचं कीर्तन झालं, जेवण झाली शेठजी. मग संयोजक मंडळी ही जे गुणवान काकड्यावाले, हरिपाठवाले, टाळीकरी आणि पिशव्या भरून निघतात तेव्हा सगळे संयोजक गहीवरून जातात. महाराज आता नाही करमायचं आम्हाला. पंढरपूर वाटत होता आमचा भाग सगळा. 8 दिवस झाले, आता उदास लागेल महाराज. हे पहा, आम्ही प्रापंचिक लोक आहे, तुम्ही विद्वान बुवा लोक आहे. काही कसूर घडला असेल सेवेत तर आम्हाला क्षमा करा. बुवा लोक म्हणतात बाबा अरे 7 दिवस तुम्ही तुमच्या लेकराकडे लक्ष दिलं नाही, एवढा आमच्याकडे जीव लावला. आमचंच काही चुकलं असेल तर तुम्ही मायबाप आहे, आमचे अपराध पोटात घाला. पुढच्या वर्षी या महाराज. हा जरूर येऊ महाराज. पुढच्या वर्षी या जरूर येऊ महाराज. पुढच्या वर्षी जरूर येऊ. पुढच्या वर्षी येणाऱ्या बुवाबद्दल आता जाताना गाव रडतं, तर गोकुळात अजिबात न येणाऱ्या कृष्णाबद्दल काय झालं असेल थोडा विचार करा राजे. श्रीकृष्णचंद्र मथुरा को गए है. मथुरा से गोकुल को आकांत गोकुळ. रडारड सुरू झाली. पुढे मामा मारला, आजोबा राज्यावर बसवला, द्वारकेचा राजा झाला. सूर्यग्रहणाचा दिवस आहे गिरी गुरुजी. भगवंताने ठरवलं कुरुक्षेत्रावर सुवर्ण दान करायचं. म्हणून कुरुक्षेत्रावर भगवान आले. चाचा राजा चाले तेथे वैभव सांगा ते. आता राजा आहे बरं का. राजे राजा जिथे जाईल तिथे वैभव असतं. ज्ञानेश्वर महाराज राजा आहे का नाही उद्धवरावजी. आषाढीला
आळंदीहून निघाले म्हणजे ज्या गावला माऊलीचा मुक्काम ते शहर होऊन जातं. 11 आणि 12 लाख लोक माऊलीच्या सोबत. त्यानंतर राजा चाले तेथे वैभव. तसं द्वारकाधीश कुरुक्षेत्रावर आले, पण आठवण आली देवाला गोकुळातल्या लोकांची. येत असते. समजा चालू आहे. तुम्हाला कबाड कष्ट करून पदवीधर केलेले तुमचे आई वडील मरण पावले. तुम्ही एवढा मोठा झाला की तुमचा सत्कार मोदी साहेबांना दिल्लीत ठेवला. एक कल्पना करा. आणि ते मोदी साहेब जेव्हा सत्कार करतात बाकीचे सगळे दिसतात तुम्हाला, पण मायबाप दिसत नाही. तेव्हा आठवण येते. उपवासी राहिले होते, पण आमचा डबा बांधून दिला होता. कबाड कष्ट केले, मला पदवीधर केलं, ही त्यांची पुण्य आहे. पण हा सोहळा पाहायला माझे मायबाप पाहिजे होते, आहे ना. तो प्रकार तिथे आल्यावर आठवण आली गोकुळातल्या लोकांची. कोणाला? भगवान कृष्णाला. कोणीतरी जा बाबा, ते माझे गोपाळ गोपिका, त्यांना सांगा कृष्णजीनं बोलवलं म्हणाव तुम्हाला कुरुक्षेत्रावर. गिरिगुरुजी निरोप घेऊन तो व्यक्ती आला. गोपिकांना म्हणाला, आता हे 95-90च्या पुढचे वय झालेले होते बरं का, कारण आता भगवंताचं वय 91 होतं स्वर्णदानाच्या वेळी. लढाईमध्ये ड्रायव्हिंग करताना 90चे होते कृष्णजी महाभारत युद्धात. पलीकडच्या पार्टीचे द्रोणाचार्य युद्धात 140, भीष्म 180. हे दोन पुढे आवरत नव्हते. 250 वर्षाचं म्हातारं अख्ख्या सैन्याला आवरत नव्हतं त्याचं वय. तिथे कुणीकडे गेलो मी, मलाही नाही सुचत हे राजे पुढे दिसले का काय होते मला समजत नाही. हा वय असं होतं. हा ना, काय कालपासून आता हेच दृश्य दिसायला लागलं आम्हाला. केवढं प्रेम केलं, आज जावं लागतंय. त्या गोपिका कृष्णजीनं पाठवलं. 12 वर्षाचा देव होता, गोकुळ सोडून गेला तेव्हा 12चा. आता 91चा झाल्यावर निरोप आला. त्या म्हाताऱ्या गोपिका, तुम्हाला बोलवलं कृष्णजीनं, कुरुक्षेत्रावर सुवर्णदान आहे त्यांच्या हस्ते. प्रवीण दादा, त्या गोपिका रागावल्या त्या निरोप आणण्यावर. आता झाली का आठवण आमची त्याला? 12 वर्षाचा होता, गेला गाव सोडून. साधा निरोप नाही, एखादं टपाल नाही. मोठा माणूस आहे, कार्यव्यापामुळे जमलं नसेल, पण तुम्ही गावभर गोपिका आहे, तुम्ही तरी एखादं पत्र पाठवलं का? आम्ही कसं पत्र पाठवायचं का? अरे त्याला हजारो नाव आहे. मग नेमकं कोण्या नावानं टपाल? हरि तारा नाम 6000 का नाम लिखूं गंगोत्री. हरि तारा नाम 6000 का नाम लिखूं गंगोत्री. हरि तारा नाम 6000 कहा नाम लिखूं गंगोत्री. काना तारा नाम 6000 कहा नाम भिजवू गंगोत्री. रोज रोज बदले मुकाम, रोज रोज बदले मुकाम, कहा गाम लिखूं गंगोत्री. रोज रोज बदले मुकाम, कहा गाम लिखूं गंगोत्री. रोज रोज बदले मुकाम, कहा गाम भिजवू गंगोत्री. रोज रोज बदले मुकाम, कहा गाम भिजवू गंगोत्री. मथुरा मा मोहन तू गोकुल मा गोवडियो. 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 द्वारिका मा राजा रण छोड़, क्या बात? द्वारिका मा राजा रण छोड़, गाना गंगोत्री. हरि तारा नाम 6000 गाना लिखूं गंगोत्री. तारो नाम 6000 कहा नाम लिखूं गंगोत्री. रोज रोज बदले मुकाम, कहा गाम भिजवू, कहा गाम भिजवू, कहा गाम भिजवू गंगोत्री. अरे तुम्ही तरी एखादं टपाल पाठवलं का त्याला? आम्ही कसं पाठवायचं का? त्याला काही एक नाव आहे का? कोण्या नावानं पत्र पाठवायचं? हरि तारा नाम 6000 कहा नाम लिखूं. बरं मुक्काम पोस्ट काय टाकावा? रोज रोज बदले मुक्काम. बरं जाऊ द्या आता 11 वाजले, त्यांनी बोलवलं. आता आठवण झाली का त्याला आमची? जा सांग, ज्यांना बोलवलं त्या गोपिका मेल्या म्हणाव, त्यांना पेटवलं म्हणाव, त्यांची राख झाली म्हणाव.
जर वेळ मिळत असेल तर तिथं गोकुळात जाऊन त्यांच्या राखेवर बासरी वाजव म्हण. मेल्या त्या गोपिका त्यांची राख झाली, मेल्या त्या गोपिका त्यांची राख झाली. हो वाजवी मुरली दया जागा, वाजवी मुरली दया जागा. मेल्या त्या गोपिका त्यांची राख झाली, मेल्या त्या गोपिका त्यांची राख झाली. वाजवी मुरली दया जागा, वाजवी मुरली दया जागा. याला राजे चिडून बोलणे म्हणतात. मेल्या म्हणून सांग, पेटवलं म्हणाव, राख झाली म्हणाव, वेळ मिळत असेल तर त्या राखेवर बासरी वाजव म्हणाव. कशाप्रमाणे कल्पना करा. या गावची 2 मुलं मुंबईला आहे, दोघांचेही वडील वारलेले आहे, दोघंही नोकरीवर आहे. पण एक 10 वर्षापासून गेलं, काल आमच्या राजेंनी तळमळीनं सांगितलं आईसाठी, एक 10 वर्षापासून गेलं ते पुन्हा मायच्या भेटीला आलं नाही, विधवा माय. आणि एक दर महिन्याला पगार झाला की गावला, दर महिन्याला पगार झाला की गावला. आईला पैसे द्यायचे, दिवसभर राहायचं, पायावर डोकं ठेवून दर्शन घ्यायचं, निघायचं. 10 वर्षाचा काळगिरी गुरुजी. त्याची आई म्हणली, बाबा मला काही कमी नाही बाबा, तू पैसे आणतो दर महिन्याला, पण ते तुझ्या मित्राची माय तुकडा तुकडा मागते रे दारात. आज मला नको देऊ पैसे, तिला नेऊन दे, ही म्हातारी सांगते. तो आला, मावशी आहे का घरी? ये रे दादा, दादा ये बस. आईच्या भेटीला आलो होतो, आता चाललो. आई म्हणाली मला सगळे आहे, तुम्हाला पैसे नेऊन द्या म्हणली माझी आई. रडायला लागली म्हातारी. रडू नका, काही अडचण आली तर सांगा. आता चाललो मुंबईला, काही निरोप आहे का बाळूला? हो निरोप आहे. काय? त्याला म्हणा तुझी माय मेली म्हणाव, फोबाड दाखवायला येऊ नको म्हणाव. याला चिडून बोलणे म्हणतात. तशा गोपिका सांग, मेल्या म्हणून सांग, पेटवलं म्हणाव, राख झाली म्हणाव, वेळ मिळेल तर बासरी वाजव म्हणाव. मेल्या त्या गोपिका त्यांची राख झाली, वाजवी मुरली तया. बरं जाऊ द्या, जाऊ द्या, चुकलं असेल, मी क्षमा मागतो देवाच्या वतीनं, पण बोलवलं तुम्हाला, चला. आणि मग हे 100-200 गोपाळ गोपिका, ते 90-95चे वय, तशा ड्रेसमध्ये काठ्यान घोंगड्या कुरुक्षेत्रावर आले. नाही तर मी दिवसभर सांगेल, पण मर्यादा आहे. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे हा बाबा वेळ सांभाळतो. अजून मला बोर झालं नाही, याच्यामुळेच लोक कंटाळत नाही बरं का राजे, याच्यामुळेच. ते म्हणतात अजून चाललं पाहिजे, तिथं जय विठ्ठल. काल लोकांना म्हटलं उठा, आपले लक्ष्मीकांत देशमुखचं गाव, कीर्तन संपलं, जय विठ्ठल झाला, हे टाळकरी बसले, हे उठे ना, काय उठा, मग उठले. मजा झाली. आज 8 दिवस झाले. विठ्ठल तिथे उद्धवराव कडेकोट बंदोबस्त होता. कुरुक्षेत्रावर भगवान उंच सिंहासनावर विराजमान होते, पोलीस बंदोबस्त, अंगरक्षक न ते काय. आणि हे आले तर तिथंच अडवलं पोलिसनं, काठ्या कोंबड्या. कुठं चाललंय? किशन्यानं बोलवलं. हे बा, अरे काही मर्यादा पद्धत हा ना, काय ढकलून दिलं त्या पोलिसने. जरी चाचा यांची ओळख आहे, लहानपणी यांच्या गावात होता, पण आता जमतंय का राजे? मोदी साहेबनं मी एका डब्यात चहा विकत होतो का त्याचा वॉचमॅन बुटा भरली लाद घालत. आता ते पंतप्रधान आहे, चहा विकला असेल तेव्हा, आता पण हे कोंगड्यावाले अडवलं. त्या जाऊ दे ना. रोहिदास, एका गोपाळाचं लक्ष गेलं. का रे, पहिल्यासारखा दिसत नाही आपला किशन्या, उंचा. ते कोंगडं होतं का, काठी होती, बासरी असायची, मस्तकाला पट्टी, मोराचा पीस. आता केवढ्या उंच आसनावर बसलं रे, आणि त्याच्या डोक्यावर काय चमकतं रे. दुसरा म्हणला, लेका एकेरी भाषेत बोलू नका, इथं पोलीस आहे. आता पहिला किशन्या नाही. गड्यानो राजा की रे झाला, गड्यानो राजा की रे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला. गड्यानो राजा की रे झाला, गड्यानो
आता पहिला कृष्णा नाही, गड्यानो राजा केरे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला. एवढ्यात योगा बसा. गिरी गुरुजी त्या सिंहासनाहून देवाचंच लक्ष गेलं. गेटवर अडवलेलं ते घोंगड्यान काठ्या ओळखलं, हे मा गावचे होय, आपे गावचे. उभे झाले. कृष्ण सिंहासनी बैसला. राजे देवाचंच लक्ष गेलं, सिंहासनावरून उभे झाले. ए पोलीस, अरे ते मीच बोलवले, सोडवा त्यांना, माझ्या गावचे आहे ते. आता मोदी साहेबांना असं म्हटल्यावर थांबते का ते? बरं हे नीट आले का घोंगड्यावाले? पोलीसला ढकलून ए खाकी कपडेवाल्या 10 वाजल्यापासून अडवलं उन्हात, किंवा बाप बोलवतो आम्हाला. म्हणले आम्हाला काय माहिती बाबा तुमचा एवढा वशील जा. आणि एक टोळकं चाच्या VIP कक्षात आलं. गावचे लोक 100-200 घोंगड्यान काठ्या. आणि भूतकाळ जगाच्या बापाला आठवला, उतरला नाही कृष्ण, उडी टाकली. एका उडीत सगळं टोळकं गाठलं, प्रत्येकाच्या गळ्याला बिलगू जगाचा बाप रडला. तुम्हाला काय वाटतं? एक लक्षात दूर से देखे तो समुंदर, दूर से देखे तो समुंदर, नजदीक जाके देखे तो प्यासा बहुत लगता है. वैसे दूर से देखे तो भगवान कृष्ण है, लेकिन नजदीक जाके देखे तो जसोदा के लिए रोता बहुत है. तुम्ही समजून घ्या. प्रत्येकाच्या गळ्याला बिलगू रडले. भगवान ते कुठं होता रे कृष्णा, किती दिवस झाले? हे एकेरी भाषेत. हे पहा, समाजामध्ये लहानपणचा मित्र भेटू नये राजे, काय अपमान करल. समाजात एकांतात भेट. अरे तुम्ही किती मोठा साहेब असा, ऑफिस मध्ये गेल्यावर ऑफिस लटलट कापत. पण तुम्ही जर जत्रेच्या निमित्तानं तुमच्या जन्मगावी आला की तुमच्या वर्गात शिकलेलं, शेळ्या वळत बसलेलं बांधावरचं महादेव आवाज देतं, ए लेका साहेबा इकडे तंबाखू आण, तंबाखू. संत तुलसीदासजी म्हणतात, रमेश भाऊ इकडे सावलीत बसा. तुलसीदासजी म्हणतात, अख्ख हिंदुस्तान माझं रामायण डोक्यावर घेऊन नाचतं. संत गोस्वामी तुलसीदासजी की जय, संत गोस्वामी तुलसीदासजी की जय, संत गोस्वामी तुलसीदासजी की जय. पण मी जर माझ्या गावात आलो तर माझ्या वयाचे भेटतात. केव्हा आला रे तुळशा? हा ना, हे तुमचे अनुभव आहे. मर जाओ नहीं जन्मभूमि के गाव, गुण दोष तो पूछे नहीं पुकारे पिछले नाव. कुठं होता कृष्णा? किती दिवस झाले भेट नाही, साधा भेटीला आला नाही. 12 वर्षाचा होता तो. थांबा सांगतो, शांतता ठेवा, सगळे सांगतो. गोकुळ सोडून गेलो मथुरेला, ते माहिती आहे रे. त्याच्या पुढचं सांग. मामा मारला, आजोबा बसला राज्य, ते तर आम्हीच होतो त्याच्या. मग द्वारकेला गेलो, हा हे सांग. द्वारकेला गेलो, मग द्वारकेचा राजा झालो. कौरव पांडवांचं युद्ध झालं. पहिल्या दिवशी माझा आते भाऊ अर्जुन लढाई, त्यांच्या भाषेत चालू आहे, सांग ना. आते भाऊ माझा लढाईच करे ना पहिल्या दिवशी. मग त्याला गीता सांगितली. एक गोपाळ उठलं, गोपाळ म्हणजे 95चं. गीता आम्हाला सांगशील का रे किशन्या? अरे ते संस्कृत मध्ये आहे, तुम्हाला नाही कळायची ते. मग आम्हाला काहीच नाही सांगायचं का? सांगेल ना. काय प्रवचन? कधी? 4 वाजता जाहीर झालं चाचा. आज 4 ते 5 कुरुक्षेत्रावर भगवान कृष्णजीचं प्रवचन होणार आहे. 3 वाजता राजे कुरुक्षेत्र फुल, बसायला जागा नाही. पण VIP मध्ये हे काट्या कोंबड्या. आणि सुरू झालं, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. श्री भगवान वाच, गतिर्भर्ता प्रभु साक्षी निवास शरणम सुहृद प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्ययम. म्या बोलविल्या वेद बोले प्रवचन, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविले प्राण हाले. जगाते चाळीता मिळाची निमिला साता काळू, ग्रासित असे भूताये मणियागते पंडुसुता. सगळे जयाची ऐसा जो समर्थ तो मी जगाचा नाथू. माझा कोणापासून जन्म नाही, माझ्यापासून कोणी झालं नाही. कार्य-कारण संबंध नाही, जन्य-जनक भाव संबंध नाही. मला मायबाप नाही, मला मुलंबाळ नाही. मी भगवान आहे, मी ईश्वर आहे, मी देव आहे, मी परमात्मा आहे, मी प्रभू आहे. 95ची म्हातारी गवळण उठली. ए प्रवचनवाल्या, एक शंका आहे.
हे स्वयंसेवक रागावले बरं का राजे. ए म्हातारे बस खाली. एवढा खर्च 2-4 एकराचा मंडप टाकला आणि शंका आहे. जाणं तिकडे जिथं उतरला बाबा तिथं शंका विचार, इथं कसं ग बसा तुम्ही. ते म्हातारी तुम्हाला काय माहित आहे आणि तुला काय माहित आहे. मला हे प्रवचनवालं महागावचं आहे. हा ना. भगवान कृष्ण म्हणले खरं आहे तिचं, तिच्याच गावचा आहे मी. बोला आजीबाई. काय बोला आजीबाई. अरे काय बात हाणतो कृष्ण्या. देव आहे, ईश्वर आहे, परमात्मा आहे, भगवान आहे, प्रभू आहे. अरे तू लहानपणी काय धंदे केले मलाच माहिती आहे. चुरा चुरा कर माखन खाया, 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 चुरा चुरा कर माखन खाया. कौलन कानंद कुमर कन्हैया, कौलन कानंद कुमर कन्हैया, काहे बड़ाई दिखावत मोई, काहे बड़ाई दिखावत मोई. गौलनी कानौदी कुंवारी कन्हैया, गौलनी कानौदी कुंवारी कन्हैया, काय बड़ाई दिखावत मोई, काय बड़ाई दिखावत चुरा चुरा माखन खाया. चोऱ्या करू करू खाल्लं, अख्ख्या गोकुळाला वैतागून सोडलं. आणि आता अंजनपूरच्या प्रवचनात प्रभू आहे, देव आहे, भगवान आहे. अरे काय बाता हाणतो कृष्ण्या. चोऱ्या करू करू खाल्लं लहानपणी. चुरा चुरा कर माखन खाया. आणि कृष्णा काय मी म्हणते खोटं बोलायला माणसानं काही मर्यादा ठेवावं. म्हणजे तुझ्या जिभेले काय हाड आहे का नाही. म्हणजे म्हणतो तू म्हणतो माझा कोणापासून जन्म नाही, माझ्यापासून कोणी झालं नाही, जन्यजनक भाव संबंध नाही, कार्यकारण संबंध नाही, मला मुलं बाळ नाही, मला मायबाप नाही. काय खोटं बोलतो कृष्ण्या. तू आज जन्म झाला तर जाहिरात करणाऱ्या गवळण म्हणती गवळणीला, गवळण म्हणती गवळणीला, गौरण म्हणती गौरणीला, गौरण म्हणती गौरणीला. पुत्री झाला यशोदेला, पुत्री झाला यशोदे. एक धावे एक पुढे, वाटी ताटी सूट वळे. झाला यशोदेला पुत्र झाला, एक धावे एक पुढे, वाटी ताटी सूट वळे. अरे तुझा जन्म झाला तर जाहिरात करणाऱ्या आम्ही. गवळण म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला, एक धावी एकी पुढे वाटी ताटी सुंटवडे. ताटात घेऊन सुंटवडे वाटणारे आम्ही. तू इथं बाता आणतो माझा जन्म नाही. अरे तू कोणाचा आम्हाला विचार. गवलन कानंद कुमार कन्हैया. मग 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 काय करतेस. बाकीच्यांना सांग, मी नाही ऐकून घेणार. काही बडाई दिखावत मोही, काही बडाई दिखावत मोही, काहे बड़ाई दिखावत मोहे, काहे बड़ाई दिखावत मोहे. जानत हूँ प्रभु पद तेरा सब, जानत हूँ प्रभु पद तेरा सब, जानत हूँ प्रभु पद तेरा सब, जानत हूँ प्रभु पद तेरा सब. काही बडाई दिखावत मोही, काही बडाई दिखावत मोही, काही बडाई दिखावत मोही, काही बडाई दिखावत हो, काहे बड़ाई दिखावत मोहे, काहे बड़ाई दिखावत मोहे, काहे बड़ाई दिखावत मोहे, काहे बड़ाई दिखावत मोहे. बाकीच्यांना सांग, मी नाही ऐकून घेणार. का हे पढाई दिखावत मोही. का तू कसा प्रभू आहे तो सगळ्या 7-12 मला माहिती आहे. जानत हूँ
प्रभूपणा तेरा सबही. स्वयंसेवक रागावले, म्हातारे खर्च तुझ्या करता केला का एवढा? 1.5 तास व्हायला बसली बाता मारत चोऱ्या केल्या आणि गवळ्याचं पोर आहे, असं आहे तसं आहे. लहानपण आहे, केल्या असं चोऱ्या म्हणून काय तो प्रभू नाही का? अरे एवढ्या चोऱ्याच नाही, मग आणखी एक गोष्ट. और बात सुन उखला चुगला, और बात सुन उखला चुगला, और बात सुन उखल चुगला, और बात सुन उखल चुगला, और बात सुन उखला चुगला, और बात सुन उखला चुगला, और बात सुन उखल चुगला, और बात सुन उखल बांध लिया तू अपने गोपाला, बांध लिया तू अपने गोपाला, काय बड़ाई दिखावत मोहे, काय बड़ाई दिखावत मोहे. बांध लिया तू अपन गोपाला, बांध लिया तू अपन गोपाला, काय बड़ाई दिखावत मोही, काय बड़ाई दिखावत मोही. नुसत्या चोऱ्याच नाही, आणखी एक गोष्ट ऐक. और बात सुन, उकल सुकला बांध लिया तू आपला गोपाला, उकल सुकला बांध लिया. अरे हे एवढं बिलिंदर खोड्या करायचं थांबे ना, मग याच्या मम्मीनं उखळ्याला बांधलं. मग आता ते नल कुबेराचे पुत्र होते ते दोघही. कुबेराचे पुत्र उद्धवराव नग्न अवस्थेत ठीक आहे. आम्ही वैकुंठवासी आलो, वरून खाली आले, याचं नाव अवतार आहे. आणि आपण खाली आपल्याला वर काढतात, याचं नाव उद्धार आहे. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन, हे नातं आहे बरं का अशोक पाटील. त्या नात्यामुळे संत रडतात. पहिला मुद्दा लक्षात घ्या. सुखिया संसार खावे और सोवे, दुखिया कबीर जागे और रोवे. रडतात हे कळलं, पण जागे का राहतात? तुम्हा आम्हाला जाग ठेवण्यासाठी ते स्वतः जागे राहतात. जागा व्हा म्हणण्याचा अधिकार कोणाचा आहे? जे झोपलेला आहे. अरे तुम्हाला माझ्यापेक्षा चांगलं माहिती आहे. तुम्ही सुद्धा सोडा. मराठी कळते ना? हा हो म्हणायचं. तुम्ही सुद्धा सोडा म्हणण्याचा अधिकार कोणाचा आहे? ज्याची सुटलेली आहे. नाही तो भाषण चाललं दारूबंदीवर, संताची प्रमाण घेऊन भगवानराव संताची प्रमाण पाठ करून भाषण. दारू मुकामे मान दारूने अब्रू जायचे, दारू बहु दुर्गंधी दारूने धक्को खायचे, कहे दास कर गरी कर नरको में जायचे, दारू गांजा मत पियारो अक्कल गुंग हो जाती, अपने कमर का दाम खर्च कर मुंह में मक्खी आती, टाळांचा कडकडाट. नाही तिथलं सांगतो. लोकांना वाटतं आपलं गाव याच्या भाषणानं व्यसन मुक्तीच्या क्रमांकात पहिलं येणार. अरे पण भाषण चाललं कोणाचं? ज्याला जास्त झाली त्याचं. तुम्ही सुद्धा सोडा असा म्हणण्याचा अधिकार त्याचा आहे ज्याची सुटलेली आहे. तसं जाग व्हा म्हणण्याचा अधिकार त्यांचा आहे जे आधी जागे आहे. साधू संत जागे आहे म्हणून अधिकारवाणीनं होई बाजाग, 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 होई बाजाग.
जागा होई बा कळलं का तुम्हाला? दानवे साहेबाची पुरणपोळी त्याची ताकद आहे एवढी. 4 खाल्लाय काय का नाही. बरोबर दादा पाटील, आम्ही अभंगावर आलो. आम्ही कसंही येऊ भगवानराव, तिथं येणं महत्वाचं आहे ना. आलो. जागा हो, जागा हो. कोण म्हणू शकतं? जे आधी जागा आहे, संत आधी जागे आहे आणि ते अधिकारवाणीने इतरांना जाग करतात. पुढा जागे व्हा रे, आता पुढा जागे व्हा. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलते आता जागा रे भाई नो, वगैरे वगैरे. तुम्ही सगळे पाठ आहे. जे जागे आहे तेच अधिकारवाणीनं होई बा जागा, होई बा जागा. पण काहीला असंही वाटत असेल की अरे तुकाराम महाराजच्या पुढे त्यावेळेसचे लोक झोपले असावे. तुकाराम महाराज 9:15 नंतर वैतागून म्हणले असावे, 10:30ला संपवतो, फक्त जाग व्हा. आपण तर राजूरचे सगळे जागे. हा अभंग आपल्याकरता नसावा असं काही सुपीक डोके चालवतील. आपण जागे आहो प्रपंचात, झोप लागली ती परमार्थात. म्हणून जागे बाहेर आत निजेले. ही मराठी इंग्रजीपेक्षा कठीण आहे बरं का. आता अभिजात दर्जा मिळाला अशोक पाटील मराठीला, तरी मराठी येत नाही आम्हाला. अजून रेल्वे स्टेशनला काय म्हणतात माहित नाही मराठीत. रेल्वे स्टेशन ठीक आहे, पण ते माहिती नाही तेच बरं आहे. मी पाहिलं शोधलं, लांब आहे ते नाव. अग्निरथ निवास स्थान. त्याच्यापेक्षा रेल्वे स्टेशन बरं. स्टेशनावर त्यापेक्षा टाकलं. अभिजात 4 गोष्टी चांगल्या झाल्या रे भाऊ. 4 गोष्टी सर्वांना सांगतो. एक लोहगाव विमानतळ, लोहगाव विमानतळ, लोहगाव विमानतळ. संत तुकाराम महाराज विमानतळ नाव झालं. त्या वारकऱ्याला आनंद होईल. एका युगात एकच पदवी होती ती पुण्यश्लोक. पुण्यश्लोक पदवी सत्ययुगात राजा नळाला, पुण्यश्लोक पदवी त्रेतायुगात राजा जनकाला, पुण्यश्लोक पदवी द्वापार युगात धर्मराजाला आणि पुण्यश्लोक पदवी कलियुगात अहिल्यादेवी. पण त्या माऊलीला आता न्याय मिळाला, त्याचं नाव अहिल्यानगर झालं. राज्यमाता दर्जा गाईला मिळाला. हे जर्सी नाही भालेकरजी, आपले खिल्लाऱ्या गावरान गाई. अरे त्याची पूर्वीच्या गाई कैपाणत सरायच्या. संतोष 1000 गाईचा कळप, वासरू सोडलं की कानं टवकारणार, शेपटाचा गोंडा वर करणार, पळत जाणार. 999 गाई डावलून आईच्याच कासेला. एवढी अक्कल गाईच्या वासराला आहे. पूर्वीचे माणसं खिलाऱ्या गाईचं दूध प्यायचे. हॉर्न वाजल्याबरोबर रोडच्या खाली उतरायचे. आम्ही काय बोललो का मुळे पाटील? आता हॉर्न वाजवा, तंबाखू चोळत पुन्हा गाडीच्या पुढे येतं. समजावं जर्सीच्या दुधाचा परिणाम आहे. राज्यमाता, राज्यमाता. आणि एक अभिजात दर्जा मराठीला, अभिजात दर्जा. जागे बाहेर आत निजेले, इथून वाढलं आपलं. बाहेर जागे आणि आत निजेले याचा एवढा संकुचित अर्थ नाही. काही काही तर शब्द उच्चार सारखे असले तरी अर्थ एक नसतो. वाणी 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 वाणी. एक वाणीचे 4 अर्थ आहे. धनी धनी, एक मालक आहे, एक इच्छा आहे. हे मराठी आहे. इंग्रजीचा एकच शब्द पाठ करायचा, KING, किंग मीन्स राजा. कुठे जाऊ द्या राजा, किंग मीन्स राजा. अर्थ असं मराठीत नाही जमत. नृप म्हणजे राजा, नृपती म्हणजे राजा, भूप म्हणजे राजा, भूपती म्हणजे राजा, पार्थिव म्हणजे राजा, राजन म्हणजे राजा, भूभृत म्हणजे राजा, महिपती म्हणजे राजा, महिपाल म्हणजे राजा. राजा पर्यायी कोणता येईल? आमच्या राजाचं डोकं चालत नाही. राजा आमचा नाम मराठीत नापास, इंग्रजीत पास. तुम्हाला माहित आहे उच्चार सारखे तर अर्थ एक आहे का? राईट राईट, नो नो आहे का नाही? स्पेलिंगमध्ये फरक आहे. KNOW नोच आहे, NO नोच आहे, WRIT राईटच आहे, RIGST राईटच आहे. पण एक उजवणे एक बरोबर, एक जाणणे एक नाही. बस यातलं सांगतोय. जाते बाहेर आत. बाहेर ना आत याचा संकुचित अर्थ घ्यायचा नाही. बाहेर शब्दाचा अर्थ घ्यायचा अंगणात.
आणि आत शब्दाचा अर्थ घ्यायचा घरात. असंही नाही तर जागे बाहेरनं आत निजले, घरातले झोपले ना अंगणातले जागे, असं नाही. जागे बाहेर म्हणजे प्रपंचात आणि आत निजले म्हणजे परमार्थात. प्रपंचात जागा आहे, याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची याच्या दोघाची, आपल्या काळाचं पांढरं वाटवतं चौकोनी डोळ्यात ते घालून संसार करतं. इथं जागा आहे. 22 वर्षाच्या नातवाचं बांधकाम आणि 92चा आजोबा काठी टेकत बांधकामावर. आजोबाचं वय 92, बांधकाम चाललं, त्या नातवाचं वय 22. काठी टेकत उभं राहतं म्हातारं, पायापासून हालतं आणि तिथल्या कामगाराला म्हणतं पाया पक्का भरा. मरोटे केले शरीर पाया शोधून बांधी घर, पाया शोधून बांधी घर, पाया शोधून बांधी घर. मरोटे केले शरीर पाया शोधून बांधी घर, पाया शोधून बांधी घर, मरोटे कले शरीर पाया शोधून बांधी घर. इथे जागा आहे. आणि चला पंढरपूरला म्हटलं, विठोबा म्हातारा झाला का म्हणतं, इथं झोपलं. त्याला म्हणतात जागे बाहेर आत निजले. आणि इथे जो झोपलेला आहे अविद्येची आणि दा विश्वसोबताचा धंदा भोगित होता प्रमोदा अनादि जो. आणि इथे जो झोपला त्याला जाग करण्याचं काम साधू संत करतात. होईबा जागा, होईबा जागा. पहिल्यांदा जागा आहे, मग उपदेश आहे बरं का अशोकराव. झोपेतल्या माणसाला उपदेश नसतो. बापाला जायचं मुंबईला, पहाटे 5 वाजता, एकुलता एक मुलगा 22 वर्षाचा ब्लँकेट पांघरून झोपलेला. आणि बाप चाललो बरं का रे मुंबईला. ते तोंडावर पांघरून, हां 4 दिवस येणार नाही रे. हां उसाला पाणी द्यायचं, हां गव्हाला पाणी दे, हां एक गाय आजारी आहे तर डॉक्टर घेऊन ये, हां धार काढून तू डेअरीवर ने, हां दुधाचे पैसे मिळणार आहे सुगराचं पोतं घेऊन ये. हां बापाला संशय आला, हे हाच्या पलीकडे याची मजल जात नाही. बाप हुशार होता, कीर्तन ऐकलेला होता. त्यानं उलट तपासणी केली. आता मी 4-5 दिवस येणार नाही रे बाळू. हां सांगितलं सगळं कर. हां पुन्हा एक महत्वाचं काम लक्षात ठेव. हां घरामागचा आड उचलून अंगणात आणून ठेव. हां आत्ता बापाच्या लक्षात आलं याचा टाइमपास चालला. बाप आला पांघरून, ओठ घाबरू नका तिथं सांगतो. काय बाबा, काय बाबा तुझ्या आजानं आणला त्याला का आड उचलून टाइमपास करतो. तोंडावर पाणी मार, तोंडावर पाणी मार, तोंडावर पाणी मार. पूर्ण जाग केलं आणि मग सगळ्या सूचना दिल्या. ती पद्धत संताची आहे. होई बा जागा, होई बा जागा. जागा झाला ना, मग जाग झाल्यावर काय करावं. आठवे देवालो करावा उपावा, आठवे देवालो करावा उपावा, आठवे देवालो करावा उपावा, आठवे देवालो करावा उपावा,
दिवस आहे रे, आजच नका सगळं. होईबा जागा भगवानराव, होईबा जागा, होईबा जागा. आणि एकदा जागा झाला का मग काय करावं हे सांगतात. आठवे देव तो करावा उपाव. देव आठवे तो उपाव करावा. बरोबर हा ना. ते काही काही ठरलेलं आहे. स्मरणी देखत राम ते उपाय. याच्यावर पुन्हा एक कीर्तन वाढेल. शस्त्र देखत हिंसा उपजे, स्मरणी देखत राम. ते ठरलेलं आहे. हत्यार बघितलं की हिंसेची आठवण होते, जपमाळ बघितली की देवाची. स्मरणी देखत राम, आठवे देव तो. जाऊ दे आता हे ते बाजूला गेलो मी. बाजूला नाही, आहे मुद्दा धरूनच. स्मरणी देखत राम, आठवे देव तो करावा उपाव. तो गजेंद्र श्रीमद भागवतामध्ये. आता इथे संत चरित्र चाललंय आमचे. शांती ब्रह्म बरं का, आमच्या संप्रदायातले शांती ब्रह्म म्हणजे झोलकर महाराज. एकनाथ महाराज आम्ही पाहिले नाही, पण झोलकर बाबाकडे पाहिलं का शांती ब्रह्म कथा. हा ना, हो म्हणत जाना. तुम्ही कशालाही हो म्हणता रे. हा ना, तो गजेंद्र भागवतातला डोळ्यापुढे आणा. तो दृष्टांत असला तरी आपल्यासाठी आहे. गजे म्हणजे हत्ती होतो. हा, गजे म्हणजे हत्ती. पण गजे म्हणजे गम गच्छतीन जन जायते, दोन शब्द त्याच्यामध्ये आहे. जाणे गच्छती, जायते उत्पन्न होणे. उत्पन्न होणे आणि मरणे या क्रिया ज्याच्यात आहे त्याला म्हणतात गज. आता थोडं थोडं सर्व सांगतो. त्याला तहान लागली, बायका पोरासहित गेला सरोवरात, दुपारी प्रवेश केला, तिसऱ्या प्रहरापर्यंत जलक्रीडा केली. तिसऱ्या प्रहरी त्याच्या लक्षात आलं आपला पाय कोणीतरी धरला. घालून भागवत आता बस. मग बायका मुलांना म्हणला बाहेर काढा, बाहेर काढा, बाहेर काढा. हा दृष्टांत सर्वांना माहिती आहे. आपणच गज आहोत. बाळपण सकाळ आहे, तारुण्यभर दुपार आहे, म्हातारपण तिसरा प्रहर आहे आणि मरण रात्र आहे. हे आपल्यासाठीच गोष्टी आहे सगळ्या भागवतातल्या. तहान विषयाची आहे आणि सरोवर म्हणजे संसार आहे. बरेचसे गजेंद्र दुपारीच प्रवेश करतात सरोवरात. सुपाऱ्या कधी फुटतात. एखाद्याची तिसरा प्रहारा फुटत असेल त्याला आम्ही काय करावं. पण सहसा दुपारी. तारुण्य ही दुपार आहे आणि तहान विषयाची आहे. आणि संसार म्हणजे सरोवर, त्याच्यात प्रवेश केला, जलक्रीडा केली. पण पाय धरल्याचं लक्षात आलं तिसरा प्रहारा. तिसरा प्रहारा लक्षात येतं. भगवान बाबा चला कीर्तनाला. गुडघा चमकतो, गुडघा चमकतो. कधी तिसरा प्रहारा. तारुण्यात, तारुण्याच्या मध्ये तारुण्यात नाही लक्षात येत भगवानराव. तारुण्याच्या मध्ये माने कोणाची सदा मुस्मित धुळीचा वेठोणी वठोणी बांधला मुंडासा मिरवित मैसा जना माझी हाती दीडपान मारू वरतीच मान नाही तो सन्मान भली अशी स्वानाची परिहिंडे दारोदारी पाहे परणारी पापदृष्टी. मग लक्षात कधी येतं तिसरा प्रहारा. पाय धरला. नक्र हा काळ आहे, तो पहिला पाय धरतो. पाय धरल्यावर लक्षात आलं हत्याच्या. अरे माझा पाय धरला रे, बाहेर काढा. सगळ्या परिवार धावला. याच्या शेपटीला त्यानं सोड, त्या शेपटीला त्यानं सोड, त्या शेपटीला त्यानं सोड, ओढायला सुरुवात केली. पण तो नक्र अख्खा गजेंद्राचा परिवार आत ओढत होता एकटा एकटा. त्याला स्थान महात्म्य म्हणतात. नीट ऐका. नक्र स्वस्थान मासा ते गजेंद्र बपी कर्षती सयो प्रत्युत स्थाना चुनापी परिभूयते. हे कळलं ना? हो म्हणत जा ना. बोला काय जमलं. नक्र स्वस्थान मासाद्य गजेंद्रमपी कर्षती. स्थानावर जोपर्यंत मगर आहे हत्तीला आत ओढतो. आणि मगर पाण्याच्या बाहेर आला की त्याचं शेपूट धरून कुत्रे ओढतात. नक्र स्वस्थान मासाद्य गजेंद्रमपी कर्षती सयव प्रत्युत स्थाना चुनापी परिभूयते. स्थान भ्रष्टान शोभनते, दंतान शोभनते, नखान शोभनते, नरान शोभनते. स्थान सुटल्यावर केसाला किंमत नाही भाऊ. केसाला किंमत कोपर्यंत आहे तोपर्यंत स्थानावर आहे. मित्र प्रतिज्ञा करतो. का घाबरला रे? तुझ्या केसाला धक्का जीव देईल पट्टा आहे ना. केसाला धक्का जीव देईल पट्टा. दोघेही गेले सलून मध्ये. याचे केस कापणं चालले. ज्यानं प्रतिज्ञा केली ते बाकड्यावर बसलं पेपर वाचत.
कालचं ते ऐकलेलं एकाला, ए पेपर वाचणाऱ्या, ते तुझ्या मित्राचे केस खाली पडले कापून, ते कोण्या गावचं म्हातारं जोड्यासं उभा आहे, तू तर काल प्रतिज्ञा करत होता राजूरला तुझ्या केसाला धक्का जीव देईल पट्टा. म्हणला हो बरोबर आहे.